झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। बहुचर्चित मनमाड इंदोर रेल्वे मार्गाला मिळणार गती। केंद्रीय अर्थसंकल्पात कामासाठी 350 कोटींची तरतूद। मनमाड धुळे भूसंपादन पूर्ण, वृक्षतोडीसाठी निविदा। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बहुचर्चित मनमाड इंदोर रेल्वे मार्गाला आता गती मिळणार आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच अर्थसंकल्प सादर केला। त्यात भारतीय रेल्वेसाठी 2.55 लाख कोटीची तरतूद करण्यात आली। यात महाराष्ट्रातील नवीन प्रकल्पांसाठी भरीव आर्थिक तरतूद केल्याने येत्या वर्षात काही प्रकल्प मार्गी लागतील, तर काही प्रकल्पांना गती मिळणार आहे। यातलाच एक बहुचर्चित रेल्वे मार्ग म्हणजे मनमाड इंदोर रेल्वे मार्ग। या मार्गासाठी 350 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। त्यामुळे या मार्गाच्या कामाला आता गती मिळणार आहे। यापूर्वी मनमाड ते धुळे दरम्यान भूसंपादनाचे काम करण्यात आले। हे काम पूर्ण झाल्याने आता या निधीतून पुढच्या टप्प्यातील नरडाणापर्यंतचे काम सुरू होऊ शकते। त्याचप्रमाणे बोरविहीर ते दापोरी दरम्यान 715 वृक्ष तोडणे आवश्यक असून त्यासाठी रेल्वे प्रशासनाने निविदा मागवल्या आहेत। बरेच वर्ष रखडलेल्या मनमाड इंदोर रेल्वे मार्गाचे काम आता युद्ध पातळीवर सुरू झाले आहे। यासोबतच मनमाड जंक्शन ते दौंड हा दुहेरी रेल्वे मार्ग आणि मनमाड ते जळगाव या रेल्वे मार्गांच्या कामांनाही गती मिळणार आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।